नमस्कार मित्रांनो विनो दोघातली ही तुटे ना या झी मराठीवरील मालिकेत निकिता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शर्मिला राजाराम शिंदे यांची खरी जीवन कहाणी खूपच प्रेरणादायी आहे। एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। शर्मिला यांचा जन्म 5 एप्रिल 1987 ला पुणे महाराष्ट्र येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला। त्यांनी पुण्यातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। त्या उत्तम चित्रकार असून सहकलाकारांची चित्र काढणं त्यांना आवडतं। अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी बॅक डान्सर म्हणून काम केले होते। 2010 मध्ये स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेद्वारे त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। पुढचं पाऊल मधील रुपाली आणि माझ्या नवऱ्याची बायको मधील जेनी या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या। अलीकडेच त्यांनी नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दुर्गा ही महत्त्वाची भूमिका साकारली होती। मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये राहून ऑडिशन दिल्या आणि मोठा संघर्ष केला। 2017 मध्ये त्यांनी आपलं आडनाव काढून वडिलांचं नाव आपल्या नावापुढे लावायला सुरुवात केली होती। 2025 मध्ये त्यांना ज्याची त्याची लव्ह स्टोरी या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। आता विनो दोघातली ही तुटे ना या मालिकेत त्या समर म्हणजेच अभिनेता सुबोध भावे यांच्या मैत्रिणीची म्हणजेच निकिताची भूमिका साकारत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला निकिता म्हणजेच अभिनेत्री शर्मिला शिंदे हिचा अभिनय आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।